हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाईम सांगेल तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा वार सोमवार आहे आणि तारीख आहे 2 मार्च. तर सगळी सकाळची कामं झाली, म्हणजे मॉर्निंगची कामं झालेली आहेत. अंघोळ झालेली आहे आणि यांचं सगळं आवरून दिलं. आता मी अगोदर पाणी भरून घेते, म्हणजे आज आहे पौर्णिमा, होळिका दहन. तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज पौर्णिमा 6 वाजता आलेली आहे. तसं तर आज आणि उद्या आहे, पण उद्या ग्रहण असल्यामुळे आजच होळिका दहन करायचं आहे. तर अगोदर मी पाणी भरून घेते, देवपूजा करते आणि आज सोमवार असल्यामुळे मला महादेवाच्या मंदिरातही जायचं आहे. आणि दिनेशचे पप्पा घरी येईपर्यंत मला देवपूजा आणि थोडीफार किचनची कामं आणि सगळी पूजेची सामग्री काढून घेणं, हे सगळी कामं करायची आहे दिनेश पप्पा येईपर्यंत. आणि 9 वाजेपर्यंत येतात. तर आज थोडीशी घाईगडबड सुरू आहे, कारण सगळं वेळेत आवरायचं आहे मला. स्वयंपाक, टिफिन भरणं आणि देवपूजा आणि सगळी पूजेची सामग्री काढून घेणं. तर इकडे अगोदर तर मी कुकरला डाळ लावते आणि बाहेर रांगोळी वगैरे काढायचं आहे आणखीन अंगणामध्ये. तर मला अगोदर डाळ लावायची. आज थोडंसं हे आमक टमक नको. आणि तुम्ही म्हणत होता ताई बोटवे म्हणजे काय, ते कसं बनवते तू, म्हणजे पीठ कुठलं घेतलं. तर मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये की सुपर पीठ मी घेतलेलं आहे, म्हणजे मैदाऐवजी आपण सुपर पीठ घेऊ शकता. ते कुठल्याही दुकानात भेटतं आपल्याला इझिली. सुपर पिठाचे मी बोटवे बनवत आहे. म्हणजे एकदम तांदळासारखी त्याची साईज असतो, तितके छोटे छोटे आपल्याला ते बोटवे बनवायचे असतात आणि त्याची खीर बनते, खूप छान टेस्टी खीर बनते. आणि गावाकडे उन्हाळा सुरू झाला की आम्ही सगळेजण बोटवे बनवायचो. पण इथं आल्यापासून एक 2-3 वर्षाचा गॅप झालेला आहे, कारण इथं कसं असतं ना, दिवसभरी घरची साफसफाई आणि घरची कामच असतात. त्यामध्ये मी 2-3 वर्ष झालं काही केलेलं नाही. पण आमदा मी बोटवे बनवत आहे, कारण कसं आहे, आता आजकालचा रुटीन खूप चेंज झालेला आहे माझा. तितकं कामाचं तामझाम नसतं. सगळी कामं आजकाल थोडंसं लवकर आवडतात, कारण घरामध्ये मुलं बाळं नसल्यामुळे ना, मग दुपारी थोडासा वेळ मला भेटतो. मग त्या वेळेमध्ये मी बोटवे बनवत आहे. तर इकडे बघू शकता 4 दिवस झाले मी बोटवे बनवत आहे. मी म्हणजे दररोज काही शेअर करत नाही, मी एक वेळा शेअर केलेले आहे तुमच्यासोबत. तर हे बोटवे इतके बनलेले आहेत, म्हणजे दररोज मी 1 वाटी किंवा 2 वाटी पीठ मळून घेते, सुपर पीठ, आणि बोटवे बनवते. म्हणजे भरपूर वेळ लागतो, एकदम तांदळाच्या साईजचे आपल्याला बोटवे बनवायचे. तर ते तसंच ठेवलं तुम्ही फॅनच्या हवेला, आणि एकदम उन्हाला नेऊन ठेवायला जमत नाही, वानेरं खूप येत आहेत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, एकदम टोळीच्या टोळी येतात, खूप भीती वाटते. आणि ते बोटवे सेकंडात खातील. मी जे दिवसभर करते ना, ते सेकंडातच संपवतील त्याला. त्यामुळे मी इथंच ठेवलेलं आहे. आता सगळं एका साईडला ठेवलं, म्हणजे तिथं झाडकत राहतील. चिमण्यांना अगोदर तांदूळ टाकले, त्यांची चिवचिव सुरूच असते सकाळी सकाळी. आणि रांगोळी काढून घेते, जोपर्यंत की डाळ शिजेल तोपर्यंत ही बाहेरची कामं करून घेते. फुलंही घेऊन येते आणि अगोदर मी देवपूजा करून घेते, कारण पूजेला लेट झाला की मग नंतर सगळ्याच कामाला लेट होणार आहे मला. तर अगोदर देवपूजा, मग सगळी पूजेची सामग्री काढणं, आणि संग वरण भात हे पण मी बनवणार आहे. आणि मग आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन येतो अगोदर. आणि तसं तर आज माझा उपवासच आहे, म्हणजे संध्याकाळी होळी पूजन असतं. होळिका दहन झाल्याशिवाय जेवण करत नाही. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार. तर इकडे रांगोळी वगैरे काढलेली आहे, बाहेरचं मेन गेट ओढून आलेली आहे. रांगोळी वगैरे सगळं मी जागेत ठेवलेलं आहे. आता परत मी किचनमध्ये आलेले आहे आणि इकडं चिंच टाकून पाणी ठेवलं आणि चहा पण बनलेला आहे. म्हणजे सकाळी सकाळी एनर्जीची खूप गरज असते, खूप धावपळ असते आपल्याला, कमी वेळात सगळं आवरायचं असतं. म्हणून चहा घेतलेले डिकाशन चहा. इकडे लिंबूची पानं टाकून सकाळी मी चहा बनवलेला होता, पण दिनेशच्या पप्पाने त्यामध्ये काय काय टाकलं, लवंग, परत दालचिनी आणि काय काळे मिरे वगैरे टाकले. आणि म्हणत होते हे चहा घे आणि त्यामध्ये गुळ टाक, साखर टाकू नको. पण एकदम काढा झाल्यासारखं ते झालेलं होतं आणि मला तितका आवडला नाही, म्हणजे प्यावासा वाटला नाही. त्यामुळे मी परत इकडे डिकाशन चहा, म्हणजे साधा सिंपलच बनवलेलं, फक्त चहा पावडर, साखर आणि लिंबूची पानं. एकदम मस्त डिकाशन चहा बनतो. त्यामध्ये हे ते तामझाम केलो ना, मला तितका फ्लेवर आवडत नाही त्याचा. हे म्हणत होते त्याच्यानं पित्त वगैरे सगळं निघून जातं, असं प्यायला पाहिजे दररोज एकदम काढ्यासारखं. पण दररोज पिणं ते काही होणार नाही. तर इकडं कुकरमधली डाळ काढून घेतली आणि याच कुकरमध्ये मी तांदूळ धुवून भात बनत ठेवलेला आहे. आणि आता संग मी वरण पण बनवते. चिंचेचं पणं काढून टाकलेलं आहे, थोडंसं गरम पाणी टाकलं आणि इकडं कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे केले जास्त भांडे पडणार नाहीत. तसं तर आज खूप जास्त भांडे पडणार आहेत, किचन पूर्ण पसारानं भरणार आहे, कारण आणखीन पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आहे. आज 2 वेळा स्वयंपाक बनेल. आता वरण भात हे दररोजचा स्वयंपाक, चपाती भाजी बनवणार आहे, म्हणजे 2 टाईमचं जेवण होणार. परत संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार. तर ते पण मी थोडंसं लवकरच करणार आहे, कारण प्रत्येक वेळी कसं आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी दीपक, दिनेश, बाबा सगळेजण घरी असतात, त्यामुळे पूजेचं सगळं आवरतात ते. पण आता कोणी नाही, सगळं मलाच करायचं, काहीच ऑप्शन नाही माझ्याकडे. त्यामुळे मी अगोदर स्वयंपाक करणार आहे, मग इव्हनिंगला सगळं, मग पूजेची सगळी तयारी मी करणार आहे होळिका दहनची. तसं तर गौऱ्या लागतातच आणि प्रत्येक वर्षी बाबा, दीपकने सगळे घेऊन यायचे आणि सगळं करायचे बनते.
मला हे सगळं टेन्शन यायचं नाही, मी निवांत फक्त स्वयंपाक करायची. पण आता असं झालेलं आहे की सगळं मलाच आवरायचं आहे. तर दिनेशच्या पप्पांचा वेट करत आहे. ते आल्यानंतर इथे शेतामध्ये जाणार होतं आम्ही, महादेवाचं मंदिर शेतात आहे. तर येत्या वेळेस तिथंच गौऱ्या वगैरे भेटल्या तर घेऊन येणार आहोत आम्ही, कारण एकटीला जायचं का नाही भीती वाटते मला, इथं वानेरांचा खूप त्रास आहे. तर ते आल्यानंतरच घेऊन येणार आहे, कारण पूजेला थोड्याशा गौऱ्या लाकडं वगैरे सगळं जमा करायचं आहे मला. प्रत्येक सण वेगवेगळ्या प्रकारचे असतात ना, कुठल्या सणाला कुठले रीतिरिवाज असतात तर कुठल्या सणाला कुठले. तर इकडं मी देव सगळे उचलून किचनवरती ठेवलेलं आहे. स्वयंपाक पूर्ण बनलेला आहे, वरण भात चपाती भाजी मी बनवलेली आहे, टिफिन पण भरलेला आहे. आणि दूध मी इकडं अगोदर कच्चं काढून घेते, म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तर अभिषेकसाठी इकडं कच्चं दूध मी काढून घेतलेलं आहे. बाकीचं दूध मी गरम करायला ठेवलं. आता देवांना स्नान घालते. एक ताई म्हणत होत्या तर बेसिंगमध्ये देव धुवू नये, तर मी बेसिंगमध्ये कधीच देव धुवत नाही ताई, फक्त मी किचनवरती देवांना स्नान घालते. कारण का खाली खूप पाणी पाणी होतं तिथं, आणि एकदम म्हणजे दारात आहे ना, तितका स्पेस नव्हतो. बाहेरून कोणी आलं तर आतमध्ये यायला तिथं स्पेस राहत नाही, म्हणून मी इथं निवांत मी देवांना स्नान घालते. थोडंसं पाणी चाललं काही हरकत नाही, पण बेसिंगमध्ये मी कधीच देव धुवत नाही. जे देवाचं पाणी आहे ना ते पण मी झाडांनाच घालत असते. तिकडे अगोदर मी महादेवाची मंडळी नंदी भगवान यांना स्नान घातलेलं आहे, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला स्नान घातलं. आता देवांना स्नान घालूया आणि कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून मी देवपूजा करून घेते. थोडासा वेळ जास्त लागतो पण काय हरकत नाही. अगोदर देवपूजा झाली म्हणजे देवपूजापासून आपल्या दिवसाची सुरुवात व्हावी. खरंच आपला दिवस खूप छान जातो, दिवसभर मन प्रसन्न आणि मनाला एक वेगळी शांतता असते. तर देवांना स्नान घातलेलं आहे. आता देवपाट्यावर विराजमान करू. अगोदर तर मी विठ्ठल रुक्मिणीला मोत्याचा हार घातलेला आहे आणि महादेवाची पिंडी नंदी भगवान स्थापित केलेले आहेत. आता देवांच्या मूर्त्यांना अगोदर मी हळदी कुंकू चंदन वाहून घेते आणि मग देवाला विराजमान कर. आणि फुलं मी फक्त लाल घेऊन आलेली आहे, म्हणजे जास्वंदीची फुलं मी आणलेली आहे. आणखीन स्वास्तिकची फुलं आणायला गेलेली नाही, ती आहेत घरच्या पाठीमागं. तर जाऊन आणखीन ते पण फुलं मला आणायचे आहेत. आणि बेलपत्र भेटला असं तर खूपच चांगलं आहे, पण बेलपत्र इथं भेटत नाही आहे. त्यामुळे तिथं जिथं आम्ही जातो ना महादेवाच्या मंदिरात तिथं शमीपत्राचं झाड आहे, तर शमीपत्र मी घेते. म्हणजे सगळी ही जंगली फुलं पानं हेच महादेवाला खूप आवडतात, अतिप्रिय आहेत. जसं धोत्र्याचं फूल, शमीपत्र, गोकर्णाचं फूल, हे सगळी फुलं महादेवाच्या अतिप्रिय आहेत. तर तिथं शमीपत्र आहे तर तिथूनच मी आणणार आहे. तर आरतीचं ताटी मला स्वच्छ करायचं, तर पाणी टाकून ठेवलेलं आहे मी यामध्ये, म्हणजे थोडंसं ते चिकटपणा वगैरे आहे ना पटकन निघून जाईल, जास्त वेळ लागणार नाही घासण्यासाठी. म्हणजे सकाळपासूनच मी थोडी तयारी करत आहे, असं नाही की मी दुपारी किंवा इव्हनिंगला सगळं करणार आहे. संग हे पण कामं होतील माझी. मग नंतर ना म्हणजे कोणीच नाही मदतीला, त्यामुळे ना मला सगळं म्हणजे जे आज दिवसभरात होणार ते सगळं नियोजन करूनच मी इकडं काम आवरत आहे. तर रांगोळी काढून घेतलेली आहे, फुलं वाहिलेली आहेत, बघू शकता छान अशी कलरफुल फुलं आहेत. जास्वंदी आहे, सदाफुली, स्वास्तिकची फुलं आणि तुळशीची पानं पण मी वाहते. आता दीप प्रज्वलित करून घेतला, धूप लावलेली आहे, घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ. तुळशी पूजन उंबरापूजन करून येते आणि अगोदर मी सगळी पूजेची सामग्री काढून ठेवते आणि पुरणासाठी डाळ पण लावते कुकरला, म्हणजे निवांत डाळ शिजत राहील तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून घेते. आणि डाळ आहे स्टोर रूममध्ये, तर म्हणजे एका दिवशी आम्ही उन्हाला घातलेलं होतं आणि वानेर आल्यामुळे ते डाळ काढून तिथंच ठेवलं स्टोर रूममध्ये, मी खाली आणलेली नाही, कारण आणखीन एक दिवस मला उन्हाला टाकायची होती ती डाळ, पण त्याचा काही मुहूर्त लागलेला नाही, दररोज वानेर येतात. तर मी तिथं ठेवले, ते डाळ अगोदर मला घेऊन यायची आहे खाली आणि मगच मी पूर्ण म्हणजे इथं डाळ मी ठेवलीच नाही, सगळी डाळ उन्हाला घालण्यासाठी वरती नेलेली होती. तर देवपूजा झालेली आहे, बघू शकता एकदम छान वातावरण झालेले, छान असं ऊन येतं खिडकीतनं, खूप छान वाटतं आणि छान अशी थंड हवा. तर अगोदर मी तीर्थ बनवून घेत आहे. तर कच्चं दूध घेतलेलं आहे, यामध्ये दही टाकलं, गव्हाचं मध, तूप, साखर टाकलेले आहे आणि ते एका वाटीमध्ये साखर, तांदूळ हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. तुपाचा दिवा घेतलेला आहे, फुलं आणि शमीपत्र मी तिथंच गेल्यानंतर घेणार आहे, पाणी, गंध आणि हळदी कुंकू चंदन हे सगळं मी घेतलेलं आहे. पाणी घेतलेलं आहे तांब्यावरून. तर ही सगळी पूजेची सामग्री मी काढून ठेवली. महादेवाच्या मंदिरावरती मी तांदूळ वाहिलेले आहे आणि आता यामध्ये धूप आणि काडी डबी हे इतकं ठेवायचं राहिलेलं आहे, कारण नंतर विसरते, म्हणून मी सगळं हे ताटलीमध्ये काढून ठेवलेलं आहे. आता फक्त दिनेश पप्पानंतर ताटली उचलायची आणि जायचं, काय आवरायचं नाही. तर हे येतात तोपर्यंत वरी जाऊन मी स्टोरूममधून डाळ घेऊन आलेली आहे, चणा डाळ. तर बघू शकता इकडे डब्यामध्ये थोडीशी डाळ आहे. आता याच डब्यामध्ये बाकीची डाळ काढते, कारण इथं नव्हतीच डाळ, सगळी मी उन्हाला टाकण्याच्या नादात सगळं वरती नेऊन ठेवलेलं होतं. तर इकडं गिलासाने मी 1-1.5 गिलास डाळ घेतलेली आहे, कारण जास्त पुरणपोळ्या बनवणार नाही, फक्त 2-3साठी स्वयंपाक बनणार आहे आणि संध्याकाळचं टाईम असतं ना, त्यामुळे जास्त खपतही नाही, म्हणून थोडंसंच घेतलेलं आहे. बाकीची डाळ मी 2 डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे. आणि जे आहे आता वरती डाळ ते उन्हाला टाकल्यानंतरच खाली घेऊन येणार आहे, फक्त थोडंफारच मी आणलेलं होतं. तर डाळ मी अगोदर फटकून घेतली. मला अगोदर वाटत होतं की कमी आहे डाळ, म्हणजे प्रत्येक वेळी अशी सवय झाली जास्त बनवून,
आणि यावेळेस एकदम थोडंसं घेतलं ना, मला वाटत होतं की आणखीन थोडीशी डाळ घ्यावी, खूप कमी वाटत आहे. पण म्हटलं असू दे, म्हटलं कमी वाटते पण नंतर बनवल्यानंतर कोणी खाणार नाही, म्हणजे खपणार नाही. एक वेळचं जेवण करतात पुरणपोळीचं, मग नंतर तितकं गोड सगळ्यांना आवडत नाही. आणि खाणार तर कोण आहे, मी, दीपक दिनेश नाही, त्यांची आठवण खूप येते. पण आता ते दोघंजण खूप लांब आहेत. फक्त इथे तिघांसाठी स्वयंपाक बनवते. बाबा पण नाहीत, प्रत्येक वर्षी बाबा असतात, पण यावर्षी बाबा पण नाहीत, गावाकडे गेलेले आहेत. खूप सुनं वाटत आहे मला. म्हणजे सणावाराला सगळे एकत्र असलो ना छान वाटतं, पण असं वाटतं एकदम सुनं सण असल्यासारखं मला वाटत नाही आहे. असं झालेलं आहे आमदा, म्हणजे हा पहिलाच वर्ष असं झालेलं आहे. म्हणजे बाबा तरी असतात, दिनेश तरी असतो, पण यावर्षी सगळे जिकडल्या तिकडे गेलेले आहेत. खूप सुनं मला वाटत आहे. तर इकडे मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी भरडा मळून घेते. तर इकडे भरडा मी घेतलेला, म्हणजे भरडा मी अगोदरच भरडून ठेवलेला होता. चना डाळ जी आहे ना, मिक्सरला एकदम रवाळ मी दळलेली होती. यामध्ये मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी, आणि मळून घेतला. आणि फक्त 2च मुटके केले आहेत मी. जसं तुम्हाला म्हणलं, जास्त स्वयंपाक बनवणार नाही, कारण संध्याकाळच्या वेळेला जास्त खपत नाही. तर इकडं भरडा उकडत आहे तोपर्यंत मी पूजेची सामग्री काढते, म्हणजे होळिका दहनमध्ये आपल्याला टाकायचं असतं. तर हे पण मी आताच काढून ठेवत आहे, कारण नंतर गोंधळ होतो. ही छोटी छोटी कामं असतात, पण यालाच भरपूर वेळ जातो. तर इकडं कांदे, हिरवी मिरची घेतलेले, लाल मिरची असली ते घेऊ शकता, पण हिरव्या मिरच्या मी घेतलेले. देठ पण काढून ठेवलेले होते, आता तेच घेतलेलं आहे. हरभऱ्याची डाळ आणि पीठ घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे. सगळं मी ताटलीत काढून ठेवलं पूजेचं सगळं. आता गव्हाचं पीठ मी इकडं चाळून घेते, आणि अगोदर मी कणिक मळून ठेवते, म्हणजे पुरणपोळीसाठी. आणि छान भिजली ना पुरणपोळी छान बनते. तिकडे मी अगोदर तर गव्हाचं पीठ चाळून घेत आहे. आणि भरपूर वेळ झाला, 10 वाजलेत. आणखी दिनेशचे पप्पा आले, खूप लेट केलेले. तर ते येईपर्यंत जितकं जमेल तितकं मी आवरून घेते, कारण नंतर गोंधळ खूप होणार आहे माझा. आणि परत महादेवाच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर जे आहे ना, बाकीचा स्वयंपाक मी करून घेते. तर इकडे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, आणि थोडंसं पीठ लावण्यासाठी ठेवते यामधलंच. आणि डब्बा सगळं जागेत ठेवून देते, खूप पसारा होतो इथं. आणि चोथा सगळा मी वेगळा केलेला आहे. तर थोडंसं पीठ मी इकडं प्लेटात काढून ठेवलेलं आहे, आणि बाकीचं पीठ मळून घेते आणि झाकून ठेवूया, म्हणजे आरामात हे रेस्ट करत राहील. नंतर मग बाकीचं जे आहे ना ती तयारी करून घेऊ. म्हणजे अशा कामाला थोडासा वेळ लागतो, अशी कामं अगोदर करून घ्यायची. एकदम छोटी पण वेळ खाऊ कामं असतात हे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे थोडंसं मी, आणि पाणी इकडं अनसूट पाणी घेतलेलं आहे मी. छोटा हांडा घेतलेला आहे, आणि मोठा हांडा पण मी भरवून ठेवला, म्हणजे जेही स्वयंपाक बनेल अनसूट पाण्याचाच बनेल. नैवेद्यासाठी सगळं बनत आहे. तिकडं थोडंसं पाणी टाकून एकदम घट्ट असं हे कणिक मी मळून ठेवत आहे. जेव्हा पुरणपोळ्या बनवायला घेऊया तेव्हा छान आपल्याला हे सैल करून घ्यायचे, म्हणजे जसं पुरण तशी कणिक असली पाहिजे, तेव्हाच पुरणपोळी परफेक्ट बनते. पण आता मी इकडं छान असं थिकच मळलेलं आहे, आणि आता झाकून ठेवूया. कणिक रेस्ट करत राहील. आणि जे हे पसारा झालेले पीठ झालेलंच आहे थोडंसं इथं चाळल्यामुळे, ते पण मी स्वच्छ करून घेते किचन. आणि इकडं मुटके पण उकडलेले आहेत भरड्याचे. आता हे मुटके काढून घेते, आणि नंतर मी भरडा बनवणार आहे. अगोदर मी किचन स्वच्छ करून घेते. मी यांचा वेट करते. खूप लेट झालं तरी ठीक वाटत नाही. आणि आज ऊन खूपच भयानक आहे. जसं मी तुम्हाला म्हणते प्रत्येक वेळी की वातावरण ठीक नाही आहे, आभाळ आलेलं आहे, पावसासारखं झालेलं आहे, पण आज तसं काही नाही. एकदम भयानक ऊन आहे बाहेर, म्हणजे गरमी खूप होत आहे किचनमध्ये तरी. आणि आता असंच आहे अवस्था आपली, गरमीमध्ये पूर्ण घामानं आंघोळ होते स्वयंपाक होईपर्यंत. तर आता आलेले ते हार घेऊन आलेले आहेत. परत नारळ आता पूजेला लागतं, आणि तेल संपलेलं आहे तर तेल पण घेऊन आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी 15 किलोचा डब्बाच येतो आपल्या घरी, पण यावेळेस छोटं 1 किलोचं पाकिट आणलेले आहेत. तर असं नंतर काढणारे तेल वगैरे. अगोदर आम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन येतो. यांना घाई गडबड खूप होती, म्हणत होती खूप जास्त काम आहेत, पण मंदिर कुठे आहे ते दाखवत आहे आज तुम्हाला. म्हणजे मी अगोदर दाखवली नाही, तुम्ही विचारत होता ते कुठे आहे मंदिर. तर इथं समोरच शेतात मंदिर आहे, बघू शकता इथं आहे. तर इथं एकटे यायसारखं नाही, कारण शेती आहे, त्यामुळे ना खूप भीती वाटते वानरांची मला, म्हणून यांना घेऊन येत आहे. आणि इकडं रास वगैरे झाल्यानंतर अगोदर रास आणून ठेवले आहे देवासमोर. तर ते मी सगळं साईडला केलेलं आहे. पूजन केलेलं होतं अगोदर. धोत्र्याचं फळ आहे देवाला वाहिलेलं आहे. म्हणजे अशीच फुलं आणि फळं पानं आवडतात, म्हणजे जंगली फुलं फळं पानं आवडतात, माझ्याला अतिप्रिय आहेत. ते सगळं मी काढून ठेवलेलं साईडला. आणि अगोदर मी तीर्थानं अभिषेक केल्यानंतर पाण्यानं केलेला आहे, आणि गंध लावलेला आहे. आणि इकडं रिद्धी सिद्धी गणेश भगवानचं मी पूजन करून घेतलेलं आहे, आणि महादेवाचंही पूजन करून घेतलं. तुपाचा दिवा मी प्रज्वलित करून घेतला, धूप लावलेले आहे, फुलं वाहिलेली आहेत, आणि तांदूळ वाहिलेले आहेत. समोर मी साखर ठेवलेली आहे, आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. महादेवाचे दर्शन झाले. आता पतिदेवाचे दर्शन मी इकडं करून घेत आहे. तीर्थ दिलं आणि पाया पडलेले आहेत. तर थोड्या वेळा मी इथंच बसलेलो होतो. आता आम्ही जात आहोत, आणि हे घेत आहे तिकडे गवऱ्या. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणले इथं शेतामध्ये गवऱ्या खूप आहेत, तर थोड्याशा गवऱ्या पण घेऊन आल्या, तर संध्याकाळी पूजेला लागणार आहे. होळिका पूजन कसं केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. इकडे घेत आहे मी नारळ पाणी.